हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा खूपच धमाकेदार आहे आणि इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा. आशियातील टॉप बिझनेसमॅन ज्याच्या व्यक्तिमत्वाच्या तेजापुढे कोहिनूर हिऱ्याचीही किंमत फिकी पडावी, तो होता अयान मल्होत्रा. तो इतका कठोर आणि दगडासारखा मनाचा होता की लोक फक्त त्याचं नाव ऐकूनच थरथर कापत असत. त्याला मुलींचा प्रचंड तिरस्कार होता. त्याच्या मते मुलींना आयुष्यात केवळ आकर्षण म्हणून पाहिले जाऊ शकते, पण पत्नी म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही. स्त्रियांबद्दल त्याच्या मनात असलेल्या या कटू विचारांमागे एक खोल आणि वेदनादायक रहस्य दडले होते. एके दिवशी एका बारमध्ये त्याची भेट अनिकाशी झाली. त्या एका भेटीनंतर अयानच्या मनातील तिच्याबद्दलची नाराजी आणखी वाढली. त्यांची पहिली भेट इतकी तणावपूर्ण होती की आजूबाजूचे लोकही काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. ज्यांच्या भेटीने अनेकांची धडधड वाढली त्या अयान आणि अनिकामध्ये पुढे काय घडणार होते. त्यांच्या या कटूस नात्याचे रूपांतर प्रेमात होणार होते का? आणि अयान अनिकाचा इतका तिरस्कार का करत होता, हे जाणून घेण्यासाठी कथा पुढे वाचा. चारही बाजूने रंगबेरंगी दिव्यांनी बार उजळून निघाला होता. बारमध्ये अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली पुरुष आपल्या सोफ्यांवर बसले होते. काही जण आपल्या सोबत आलेल्या मुलींशी गप्पा मारत होते, तर काहींचे लक्ष बारच्या डान्स फ्लोअरकडे होते. मात्र त्या रात्री बारमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा एका खास व्यक्तीची वाट पाहत होत्या. ती होती या बारची प्रसिद्ध डान्सर अनिका. तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण शहरात होती. तिच्या एका दर्शनासाठीही अनेक जण आतुर असत. मात्र अनिकाला जवळून पाहणे किंवा तिच्याशी बोलणे प्रत्येकासाठी सोपे नव्हते. नावाला ती बार डान्सर होती, पण तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच जादू होती. ती जणू धगधगत्या आगीसारखी होती, स्वतःच्या दुःखात जळत असूनही जगासमोर कायम मजबूत उभी राहणारी. बारमध्ये बसलेला प्रत्येक पुरुष तिच्या जवळ जाण्याची इच्छा मनात बाळगत होता, पण अनिका कोणालाही सहज आपल्या जवळ येऊ देत नव्हती. तेवढ्यात अचानक संपूर्ण बारमधील दिवे बंद झाले. दिवे बंद होता स्टेजवर एक स्पॉटलाईट पडला. त्या प्रकाश झोतात एक सुंदर तरुणी उभी होती. तिची पाठ त्या पुरुषांच्या दिशेने होती, जे कित्येक वेळापासून तिची वाट पाहत होते. स्पॉटलाईटच्या प्रकाशात ती एखाद्या मौल्यवान हिऱ्यासारखी चमकत होती. तिने लाल रंगाचा आकर्षक लेहंगा परिधान केला होता आणि त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले वस्त्र होते. तिच्या चेहऱ्यावर एक नाजूक मास्क होता, ज्यामुळे तिच्या रूपाला आणखीन गूढता प्राप्त झाली होती. मास्कमधून तिचा चेहरा पूर्णपणे झाकला गेला नव्हता. तिचे तीक्ष्ण मोहक डोळे मात्र स्पष्ट दिसत होते. त्या डोळ्यांमध्ये एक वेदना दडलेली होती, जी पाहणाऱ्याला सहज जाणवत होती. अनिकाला स्टेजवर पाहताच संपूर्ण बारमध्ये एकच जल्लोष झाला. अनिका ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर त्या बारची सर्वात प्रसिद्ध डान्सर अनिका होती. तिची एक झलक पाहण्यासाठीही लोक आतुर झाले होते. अनिका स्टेजवर आली खरी, पण तिच्या डोळ्यात आज एक वेगळीच उदासी होती. तिचे डोळे लाल झाले होते, जणू ती कित्येक तास मनापासून रडली होती. बारमधील लोक मात्र तिच्याकडे एकटक पाहत होते. त्यांच्या नजरा तिच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत होत्या. तेवढ्यात संगीत सुरू झाले. लैला मे लैला संगीताच्या तालावर अनिकाने नृत्य करण्यास सुरुवात केली. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नजाकत होती. संगीत जसजसे पुढे सरकत होते तसतसे तिचे नृत्य अधिक प्रभावी होत होते. बारमध्ये बसलेले अनेक पुरुष हातातील वाईनचे ग्लास घेऊन उभे राहिले. ते अनिकाचे नृत्य पाहण्यात इतके गुंग झाले की काही क्षणांसाठी त्यांना आजूबाजूची भानच राहिले नाही.
आणि त्यानंतर एक पुरुष हळूहळू अनिकाच्या दिशेने पुढे जाऊ लागला. तो अनिकाच्या जवळ पोहोचताच अनिकाने त्याच्या हातातील वाईनचा ग्लास घेतला. ती त्याच्या भोवती एक फेरी मारून पुन्हा स्टेजच्या मध्यभागी आली. त्या पुरुषाला अनिकाने आपल्याला विशेष महत्त्व दिले आहे असे वाटले, पण पुढच्या क्षणी अनिकाने तो ग्लास खाली फेकला. काच फुटण्याचा आवाज संपूर्ण बारमध्ये घुमला. संगीत मात्र सुरूच होते. अनिकाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तिच्या मनात जणू प्रचंड वादळ सुरू होते, पण ती ते कोणालाही जाणवू देत नव्हती. तिच्या डान्समध्ये एक विचित्र वेदना होती. जणू ती आज नृत्य करत नव्हती, तर आपल्या मनात साचलेले दुःख त्या तालाच्या माध्यमातून बाहेर काढत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होते, पण डोळ्यात मात्र अश्रूंची कहाणी होती. अनिका आज अशा प्रकारे नाचत होती, जणू ही तिच्या आयुष्यातील शेवटची रात्र आणि ती आपल्या मनातील प्रत्येक वेदना त्या नृत्यात विसर्जित करू पाहत होती. पण तिला अजून हे माहीत नव्हते की आजची ही रात्र तिच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणार होती. कारण काही क्षणातच त्या बारमध्ये अयान मल्होत्रा येणार होता आणि अयानची अनिकासोबत होणारी भेट त्यांच्या दोघांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळाची सुरुवात ठरणार होती. अनिका आपले भान हरपून गोलगोल फिरत होती. जमिनीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांनी तिच्या पायांना जखमा केल्या होत्या आणि तिच्या पायातून रक्त वाहत होते. रक्ताने माखलेले तिचे पाय त्या डान्स फ्लोअरवर आपल्या जखमांच्या खुणा उमटवत होते. तेवढ्यात अचानक कोणीतरी अनिकाचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे जोराने ओढले. त्याने तिचा जबडा आपल्या हातात पकडला आणि तिच्या ओठांवर जबरदस्तीने आपले ओठ ठेवले. अनिकाने आपले हात त्या मुलाच्या छातीवर ठेवले आणि त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा जणू काही दगडासारखा स्थिर उभा होता. तो किंचितही हलला नाही. त्याच्या मजबूत छातीवर अनिकाच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होत नव्हता. अनिकाने पूर्ण ताकद लावून त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि रागाने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. आत्तापर्यंत त्या मुलाला तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्याही नजरेस पडले नव्हते, कारण स्पॉटलाईट फक्त अनिकावर केंद्रित होती. त्या प्रकाशात अनिका उठून दिसत होती. अनिकाने थप्पड मारताच काही क्षणातच तिच्याही गालावर एक जोरदार थप्पड बसली. त्या थप्पडीच्या जोराने ती थेट डान्स फ्लोअरवर जाऊन पडली. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात भीती दाटून आली. त्या एका थप्पडीने अनिका पूर्णपणे हादरून गेली. तिच्या हातांच्या कडांवरही जखमा झाल्या होत्या आणि रक्त वाहू लागले होते. त्या थप्पडीमुळे सगळेच स्तब्ध झाले होते. तो व्यक्ती नेमका कोण आहे हे पाहण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते, पण सभोवताली असलेल्या अंधारामुळे तो कोणाला स्पष्ट दिसत नव्हता. अचानक अनिकाच्या दिशेने असंख्य बंदुका रोखल्या गेल्या. अनिकाने घाबरून आपले हात चेहऱ्यावर ठेवले. तिचे मोठे नाजूक डोळे अश्रूंनी भरून आले होते. तेवढ्यात अचानक खटखट असा आवाज करत बारमधील सर्व दिवे एकाच वेळी सुरू झाले. दिवे लागल्या क्षणी तिथे उपस्थित असलेले सर्वजण एकाच झटक्यात गुडघ्यांवर बसले आणि आपापली डोकी खाली झुकवली. जे लोक नशेत होते त्यांची नशाही जणू एका क्षणात उतरली होती. प्रत्येकाच्या शरीरात भीतीने कंप सुटला होता, कारण त्यांच्या समोर एक भयानक व्यक्ती उभी होती, ज्याला पाहून प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण झाली होती. सर्वांनी डोके झुकवत एकाच वेळी म्हटलं, मास्टर. अनिकाची नजर अजूनही खालीच होती. तिचे केस चेहऱ्यावर पुढे आले होते आणि तिचा मास्क खाली जमिनीवर पडलेला होता. अनिकाने हळूहळू आपली नजर वर केली.
समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा दिसताच तिच्या डोळ्यांसमोर 6 वर्षांपूर्वी घडलेले एक दृश्य क्षणार्धात तरळून गेले. तिच्या डोळ्यात एका क्षणासाठी चमक आली. तिच्या ओठांवर अशी हलकीशी स्मित रेषा उमटली, जणू अनेक वर्षांनंतर तिच्या चेहऱ्यावर खरे हास्य आले होते. अनिका हळूहळू उभी राहिली आणि त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाली, अयान. अनिका पुढे एक शब्दही बोलणार इतक्यात तिच्या गालावर पुन्हा एक जोरदार थप्पड बसली. त्या थप्पडीचा आवाज संपूर्ण बारमध्ये घुमला. अनिकाला काहीच समजत नव्हते. तिच्यासोबत नेमके काय घडत आहे हेच तिला कळत नव्हते. तेवढ्यात त्या व्यक्तीने मागून अनिकाचे केस पकडले आणि अत्यंत थंड कठोर आवाजात म्हटले, एका नाचणाऱ्या मुलीची इतकी हिंमत कधीपासून झाली की ती अयान मल्होत्रावर हात उचलू लागली. तिथे उपस्थित असलेले सर्वजण भीतीने थरथरत होते. अयानचा थंड आणि कठोर आवाज इतका भयानक होता की तो ऐकताच प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. अनिकाचा मास्क आधीच खाली पडला होता, पण अयान समोर असताना अनिकाकडे नजर वर करून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. अयानने अनिकेच्या केसांना घट्ट पकडत तिचा चेहरा आपल्या जवळ ओढला आणि म्हणाला, पैशांसाठी विकली जाणारी मुलगी असून इतके नखरे. हे नखरे आणि ही मस्ती अयान मल्होत्राला कधीही दाखवू नकोस, समजलं? अयानचे शब्द अनिकेच्या हृदयावर खंजिरासारखे वार करत होते. आता अनिकाच्या सहनशीलतेची मर्यादा संपत आली होती. तिने आपल्या नागिनीसारख्या डोळ्यांनी अयानकडे रागाने पाहत म्हटले, मला सोडा. असे म्हणत तिने आपल्या पायाने अयानच्या पायावर जोरात लाथ मारली, पण अयानवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अयानने रागाने अनिकेच्या केसांवरील पकड आणखी घट्ट केली आणि तिला ओढत डान्स फ्लोअरवरून खाली फेकून दिले. त्यानंतर अनिकेच्या तोंडून वेदनेची किंकाळी बाहेर पडली. तिच्या कोपऱ्याला दुखापत झाली. अनिका उठण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात एक माणूस पुढे आला आणि त्याने तिच्या तोंडावर रुमाल ठेवला. काही क्षणातच अनिकेने शुद्ध गमावली आणि ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली. अयान मल्होत्रा ही अशी व्यक्ती होती जिची केवळ उपस्थितीच काही लोकांच्या अंगावर काटा आणत असे. व्यवसायाच्या जगात किंवा आयुष्यात त्याला धोका देणाऱ्या व्यक्तींना तो कधीही माफ करत नसे. त्याच्या नजरेत मानवी भावनांना काहीच किंमत नव्हती. त्याला वाटत असे की या जगात प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते, म्हणून तो लोकांशी फारसे बोलत नसे. थेट त्यांच्या तोंडावर पैसे फेकून त्यांचा तमाशा पाहत असे. बिझनेस वर्ल्डमध्ये अनेक लोक अयानला त्याच्या मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याला त्याच्या मार्गातून बाजूला करणे जवळजवळ अशक्य होते. त्याला हरवणे तर दूरच राहिले. अयान बाहेर आला आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसला. त्याने हलकेच चुटकी वाजवली आणि त्याच क्षणी संपूर्ण बार आगीच्या भडक्या ज्वाळांनी वेढून गेला. त्या आगीच्या ज्वाळांचे प्रतिबिंब अयानच्या काळ्या गॉगल्समध्ये स्पष्टपणे दिसत होते. दुसरीकडे एका मोठ्या आलिशान हवेलीत 2 पुरुष सोफ्यावर बसले होते. त्यांच्याजवळ एक स्त्री रेशमी साडी परिधान करून काही मुलींचे फोटो पाहत होती. तेवढ्यात 2 पुरुषांपैकी एकाने म्हटले, माहेर भाभी, तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात? तुम्हाला माहीतच आहे ना, तुमच्या लाडक्या मुलाला मुलींशी नेमकी काय अडचण आहे. एखादी मुलगी त्याच्यापासून 4 फूट अंतरावर जरी उभी राहिली तरी त्याचा राग ज्वालामुखीसारखा उफाळून येतो. तेवढ्यात तिथे एक रुबाबदार आणि धाकदायक आवाज घुमला, डॅड, तुम्ही माझ्याबद्दल मोठ्या मॉमकडे कोणत्या तक्रारी करत आहात? तो आवाज ऐकताच तिथे उपस्थित असलेले सर्वजण अचानक शांत झाले.
हे दुसरं तिसरं कोणी नसून अयान होता. तो आपल्या खोलीत जसजसा आत येत होता तसतसे त्याचे बॉडीगार्ड त्याच्या मागोमाग चालत होते. मेडने घाईघाईने पुढे येत अयान समोर घरातील स्लीपर ठेवले. दुसरी एक मेड हातात थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल घेऊन उभी होती. अयानने शूज काढताच ती मेड खाली वाकली. तिने त्याचे मोजे काढले, थंड टॉवेलने त्याचे पाय पुसले आणि त्याला स्लीपर घातले. तेवढ्यात आणखी एक मेड धावत आली. तिने अयानचे जॅकेट काढले आणि त्याची टाय सैल केली. घरातील सर्वजण शांतपणे बसून हे सगळं पाहत होते, कारण अयान अतिशय शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचा होता. त्याला अजिबात अस्वच्छता आवडत नव्हती. त्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असायची. अयान येऊन आपल्या डॅडच्या बाजूला बसला आणि म्हणाला, हॅलो डॅड. त्याचे डॅड जवळपास 60 वर्षांचे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव दिसत होते. तरी ते नेमके कसे आहेत हे बाहेरच्या जगात फार कमी लोकांना माहीत होते. त्यांच्या भुवया नेहमीच थोड्या उंचावलेल्या असायच्या. ते अयानचे डॅड अन्मयजी होते. अयान बसताच अन्मयजींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, माझ्या मुला. तेवढ्यात एक मेड हातात ट्रे घेऊन आली. त्या ट्रेमध्ये चहाने भरलेला एक कप आणि त्यासोबत 2 सिगारेट ठेवलेल्या होत्या. मेडने मान खाली घालून ट्रे टेबलवर ठेवला. ते पाहून मेहरजींनी डोळे बारीक करत अयानकडे पाहिले आणि म्हणाल्या, अयान, हे तुम्ही कधी बंद करणार आहात? अयान लगेच म्हणाला, बडी मॉम, मला अरू म्हणू नका. मला अजिबात आवडत नाही. कृपया मला अयानच म्हणा. त्याचे बोलणे ऐकून त्याचे मोठे पापा आणि डॅड दोघेही हसू लागले. अयानच्या कुटुंबात फार मोजकेच लोक होते आणि तेच लोक त्यांचं संपूर्ण जग होते. संपूर्ण जगासमोर कठोर आणि रागीट दिसणारा अयान आपल्या डॅडसमोर मात्र अगदी लहान मुलासारखा होऊन जायचा. मेहरजींनी घाबरत आपली लाळ गिळली आणि काही मुलींचे फोटो अयानसमोर ठेवत म्हणाल्या, अयान, एकदा हे फोटो तरी पाहून घ्या. अयानने चहाचा एक घोट घेतला आणि विचारले, हे काय आहे बडी मॉम? मेहरजी थोड्या घाबरत म्हणाल्या, हे काही मुलींचे फोटो आहेत. आणि अयानने ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलले. त्याने रागाने हातात धरलेला कप खाली आपटला. कप फुटला आणि चहा संपूर्ण फरशीवर सांडला. हे पाहून सर्व मेड्स भीतीने थरथर कापू लागल्या. अयानने रागाने ते फोटो हातात घेतले. त्याने आपल्या खिशातून लायटर काढले आणि त्या फोटोंना आग लावत संतापाने म्हणाला, मी तुम्हा सर्वांना किती वेळा सांगितलं आहे की माझ्यासमोर या मुलींचे फोटो आणू नका, पण माझं म्हणणं तुम्हाला का समजत नाही? अयान अजून काही बोलणार इतक्यात त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड बसली. मेहरजींनी संतापाने ओरडत म्हटलं, अयान, आम्ही तुला अशी संस्कारांची शिकवण दिलेली नाही की तू मुलींचा असा अपमान करशील. अयानने रागाने दात आवळत म्हटले, तुम्ही माझा जीव घेतलात तरी मोठ्याई. मी हेच म्हणेन की या मुली फक्त रखेल बनू शकतात, पत्नी नाही. या फक्त आपल्या शरीराचा सौदा करतात आणि जेव्हा त्यांचं मन एका पुरुषाला कंटाळतं तेव्हा त्या दुसऱ्याच्या मग तिसऱ्याच्या मागे जातात. अयान पुढे आणखी एक शब्द बोलणार इतक्यात मेहरजींनी विचारले, मग तुझी बहीणही? मेहरजी पुढे काही बोलण्याआधीच अयानचा राग अनावर झाला. त्याने काचेच्या सेंटर टेबलवर जोरात हात आपटत ओरडला, बस करा मोठ्याई. यापुढे मी माझ्या मर्यादा विसरण्याआधी तुम्ही गप्प बसा. मेहरजी रागाने म्हणाल्या, आज मला माझ्या संगोपनाचीच लाज वाटत आहे. एखाद्या मुलीचा आदर करता येत नसेल तर अशा मुलाकडून कोणतीही अपेक्षा ठेवता येत नाही. तेवढ्यात एक भारदस्त आवाज घुमला, बहिणी, प्लीज गप्प व्हा. तुम्हाला माहीत आहे माझा अयान असा का झाला आहे? तुम्ही त्याच्या जुन्या जखमा का कुरतडत आहात? असं म्हणत अन्मयजी अयानजवळ आले आणि म्हणाले, बेटा,
अयानने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, डॅड, आय एम फाईन, असं म्हणत तो आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. मेहरजी त्याला जाताना पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, कारण आज त्यांनी आपल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलांवर हात उचलला होता. अयानची खोली. अयानची खोली खूपच सुंदर होती. खोलीतील प्रत्येक वस्तू व्यवस्थित आणि योग्य जागी ठेवलेली होती. खोलीच्या एका बाजूला मोठी बाल्कनी होती. त्या बाल्कनीत एक सुंदर झुला आणि एक आकर्षक खुर्ची ठेवलेली होती. अयानच्या खोलीत अजिबात पसारा नव्हता. त्याला अस्वच्छता अजिबात आवडत नव्हती. त्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असायची. त्याने रागाने आपल्या खोलीच्या भिंतीवर हात ठेवला आणि अचानक भिंतीचा एक भाग उघडला. भिंत उघडताच त्यामागे एक दुसरी सुंदर खोली दिसली. त्या खोलीत भरपूर खेळणी ठेवलेली होती. पलंगावर कार्टूनची बेडशीट होती आणि पलंगाच्या वर एका सुंदर मुलीचा फोटो लावलेला होता. तो फोटो पाहताच अयानच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अयान त्या फोटोसह म्हणाला, एली, मी तुला वचन देतो, त्या नाचणाऱ्या मुलीला मी संपूर्ण जगासमोर माझी रखेल बनवेन. तिचा प्रत्येक दिवस अपमानाने भरून टाकेन. तिला स्वतः मुलगी असल्याचीच घृणा वाटेल. एका नाचणाऱ्या मुलीने माझ्याकडून माझ्या आयुष्यातील सगळी सुख हिरावून घेतली आहेत. मी वचन देतो, त्या नाचणाऱ्या मुलीला मी कुठेही तोंड दाखवण्यासारखं ठेवणार नाही. विला. एक अतिशय आलिशान विला होता. त्या विलाच्या चारही बाजूंनी काळ्या रंगाचा गणवेश परिधान केलेले बॉडीगार्ड तैनात होते. विलाच्या आत अनेक नोकर आपापली कामे करत होती. विलामधील एका खोलीच्या दरवाजावर आतून कोणीतरी जोरजोरात थाप मारत होते. आतून एका मुलीचा घाबरलेला आवाज ऐकू येत होता, मला जाऊ द्या, प्लीज, मला जाऊ द्या. तेवढ्यात विलासमोर एक मर्सिडीज येऊन थांबली आणि त्यानंतर गाडीचा दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती रुबाबात बाहेर आला. तो बाहेर येताच सर्व बॉडीगार्ड त्याच्या चारही बाजूंनी उभे राहिले. त्यांचा प्रमुख एलॉय त्या व्यक्तीसमोर मान झुकवत म्हणाला, मास्टर, त्याने खूप गोंधळ घातला आहे. त्याला शुद्ध आल्यापासून त्याने संपूर्ण विल्याची शांतता हिरावून घेतली आहे. तो माणूस दुसरा कोणी नसून अयान होता. अयानने आपल्या बॉडीगार्डकडे पाहत विचारले, टायगर कुठे आहे? तर एलॉयने आश्चर्याने डोळे मोठे करत उत्तर दिलं, मास्टर, टायगर तर झोपला आहे. अयान शांतपणे म्हणाला, ठीक आहे, त्याला उठवा, कारण मी त्याच्यासाठीच जेवण घेऊन आलो आहे. अयानचे शब्द ऐकून एलॉय काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिला. अयानने एक भेदक नजर टाकली आणि तिथून खोलीच्या दिशेने निघाला. खोलीच्या बाहेर उभा राहून तो आतून येणाऱ्या किंकाळ्या ऐकत होता. त्या किंकाळ्यांमधूनच जणू त्याला एक विचित्र समाधान मिळत असल्यासारखं वाटत होतं. अयानने आपल्या खिशातून एक चावी काढली. त्याने ती चावी वापरून दरवाजा एका झटक्यात उघडला. दरवाजा उघडताच आतून आवाज करणारी मुलगी दरवाजाला धडकली आणि खाली पडली. अयान आत आला. त्याच्या बुटांचा आवाज ऐकताच अनिकाचा घसा कोरडा पडला. खोलीत पूर्ण अंधार होता, त्यामुळे अनिकाला अयानचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता. अयानने आपल्या थंड आवाजात म्हटले, हॅलो स्लट. अयानचे हे शब्द ऐकताच अनिकाचे डोळे मोठे झाले. तिने रागाने आपली मूठ आवळली. संतापाने उठून तिने अयानचा कॉलर पकडला आणि म्हणाली, तुमची माझ्याशी अशा भाषेत बोलण्याची हिंमत कशी झाली? तेवढ्यात अयानने चुटकी वाजवली आणि त्या खोलीतील सर्व दिवे एकाच वेळी लागले. दिवे लागल्यावर अनिकाची नजर अयानवर गेली आणि तिने त्याचा कॉलर सोडला.
अय्याने अनिकाच्या केसांना मागून पकडत म्हटले, काय झालं मिस गोल्ड डिगर? तुमच्यासारख्या मुली तर तोंड लावण्याच्या लायकीच्याही नसतात. तरीही मी तुमच्याशी इतक्या आदराने बोलतोय. एक नाचणारी, सॉरी, तू तर वेश्या आहेस ना? अय्यांचे शब्द ऐकताच अनिका आपल्या लाल झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागले. अनिका त्याच्याकडे पाहत असल्याचं पाहून लक्षात येताच अय्यान म्हणाला, तुझ्या या डोळ्यांची मला घृणा वाटते. माझ्याकडे पाहून तू मला अपवित्र करत आहेस, समजलं? अय्यांचे कडू शब्द अनिकाच्या मनाचे तुकडे करत होते. अय्यानने तिच्या केसांवरील पकड आणखी घट्ट केली आणि तिला जवळ ओढत म्हणाला, नजर खाली कर. तुझ्या डोळ्यांचा मला तिरस्कार वाटतो. एका वेश्येने न जाणू किती घरं उद्ध्वस्त केली असतील, रात्री पैशांसाठी न जाणू किती लोकांना त्यांच्या शय्येवर किती वेळा खुश केलं असेल. अनिकाने डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून फक्त एक अश्रू ओघळत तिच्या गालावर आला. तिने आपले हात अय्यांच्या छातीवर ठेवले आणि त्याला दूर ढकलत त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती म्हणाली, तुमच्यासारखा नीच आणि घृणास्पद माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. त्या थप्पडीने अय्यांचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने रागाने पुढे होत अनिकाची मनगट पकडली आणि तिला स्वतःकडे ओढलं. तिचे हात पकडून तो तिच्या चेहऱ्याजवळ आला. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. अय्याने दात ओठांमध्ये आवळत प्रत्येक शब्द उच्चारला, तुझी एवढीही लायकी नाही की तू माझ्यावर, अयान मल्होत्रावर हात उचलशील. एक नाचणारी, एक बेअब्रू मुलगी माझ्यावर हात उचलणार? तुझी एवढीही लायकी नाही. तुझ्यासारखी चारित्र्यहीन मुलगी कधीच एका व्यक्तीची होऊ शकत नाही. तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मुलांसोबत रात्र घालवल्यानंतर माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्याशी बोलते. जणू काही तू खूप इज्जतदार आहेस. आपल्या अदानी पुरुषांना आकर्षित करणारी मुलगी आज मला या लाल डोळ्यांनी रोखून पाहते. निर्लज्जपणालाही एक सीमा असते, पण ती तुला कशी समजणार? कारण तू त्या घाणेरड्या बारमधली प्रसिद्ध बार डान्सर अनिका आहेस ना? तेवढ्यात अनिका ओरडली, गप्प, एकदम गप्प. अजून एक शब्दही बोलू नका अयान. जर अजून एक शब्द बोललात तर. अयानने तिचे केस आपल्या मुठीत घट्ट पकडत उपहासाने विचारलं, तर काय करशील? एक नाचणारी मुलगी आणखी काय करू शकते? एका नाचणाऱ्या मुलीकडे स्वतःच्या शरीराचे प्रदर्शन करण्याशिवाय दुसरं काही असतं तरी का? याच शरीराच्या जोरावर तू लोकांना स्वतःकडे आकर्षित करतेस. तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना? खूप गर्व आहे तुझा. पण तुझा हाच अभिमान आणि गर्व तुझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरेल. अयान मल्होत्रा तुला दाखवेल की एखाद्या स्त्रीमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर कसं वाटतं. तू एक वेश्या आहेस, एक नाचणारी आहेस. मला तुझी घृणा वाटते. अनिकाने ओठांवर एक कडवट हास्य आणत म्हटले, वेश्या, नाचणारी, निर्लज्ज, बेशरम, चारित्र्यहीन. अजून काही शिल्लक आहे का मिस्टर अयान मल्होत्रा? तुम्ही तर एका क्षणात माझं संपूर्ण चारित्र्य प्रमाणपत्रच तयार करून टाकलं. पण तुम्ही स्वतःबद्दल काहीच सांगणार नाही. जर मी वेश्या असेन तर तुम्ही काय आहात? दिवसा एक मोठे उद्योगपती आणि रात्री त्याच स्त्रीसोबत स्वतःला चादरीत लपून घेणारे. दिवसा एका नाचणाऱ्या मुलीची तुम्हाला घृणा वाटते आणि रात्री त्याच नाचणाऱ्या मुलीच्या अदांकडे पाहून तुमचे डोळे वाकडे होतात आणि तुम्ही मला निर्लज्ज म्हणता. जर तुमच्यात एवढी लाज आणि प्रतिष्ठा आहे तर मग त्या बारमध्ये काय करत होतात मिस्टर मल्होत्रा? अनिकाचे शब्द ऐकताच अयान संतापाने ओरडला, जस्ट शट अप. अनिकाने त्याचं कडवट हास्यासह म्हटलं, काय झालं? वाईट वाटलं? टोचलं ना? तुमची स्वतःची स्तुती ऐकायला आवडली नाही. तुम्ही कधीपासून माझ्याबद्दल एकामागोमाग एक घाणेरड्या गोष्टी बोलत आहात, पण एकदाही तुम्ही विचार केला नाही
की मला काय वाटत असेल. अय्याने दुसऱ्या हाताने अनिकेचा जबडा पकडत दाबला आणि म्हणाला, फील. तुझ्यासारख्या नाचणाऱ्या मुलीच्या मनात काही भावना असतात का? कारण जेव्हा एखादी नाचणारी मुलगी किंवा वेश्या लोकांची घरं उद्ध्वस्त करते तेव्हा तिच्या मनात भावना नसतात. मग आता फिलिंग कुठून आली? बोल ना. अय्याने तिचा जबडा इतका घट्ट पकडला होता की जणू तो तिचा जबडा मोडून टाकेल. तो म्हणाला, तुझ्यासारख्या चारित्र्यहीन मुलीशी मी इतकं बोलून अयान अचानक शांत झाला आणि त्यावेळी त्याने एका झटक्यात अनिकेला दूर ढकलले. स्वतःला सावरता न आल्यामुळे अनिका थेट पलंगावर जाऊन पडली. पलंगावर पडताच तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. अनिकाने वेदनेने कण्हत आपले हात पोटावर ठेवले आणि वेदनेने तडफडू लागली. अनिकाला अशा अवस्थेत पाहून न जाणो का अयांचा राग आणखी वाढला. तो संतापाने तिच्या जवळ गेला आणि तिचे केस पकडत म्हणाला, काय झालं? दुखतंय? तुझ्या या पोटात कोणाचं घाणेरडं रक्त आहे? यांचे शब्द ऐकताच जणू अनिकाच्या अंगात पुन्हा प्राण आला. तिने रागाने मूठ आवळली आणि अयांच्या गालावर जोरदार प्रहार केला. मात्र अयांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. अयानने संतापाने आपला दुसरा हात अनिकाच्या पोटावर ठेवला आणि जोराने दाबू लागला. अनिका किंचाळत होती, ओरडत होती, पण अयान मात्र एखाद्या दगडासारखा उभा होता. तिच्या ओरडण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. अनिका आपल्या हाताने सतत अयानला मारत होती, पण अयान एक इंचही हलला नाही. काही क्षणातच अनिका बेशुद्ध झाली. तिला अशा अवस्थेत पाहून अयानने तिला सोडले. तिचा जबडा हलवत त्याने कठोर आवाजात म्हटले, उठ, डोळे उघड. पण अनिकाने काहीही प्रतिसाद दिला नाही. 2 तासानंतर अनिकाच्या हाताला ड्रीप लावलेली होती. डॉक्टरांनी अयानकडे पाहत सांगितले, मास्टर, हिने गेल्या अनेक दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही, त्यामुळे तिच्या पोटाची समस्या वाढली आहे. डॉक्टरांनी हे शब्द अत्यंत सावधपणे उच्चारले होते, कारण त्यांना चांगलेच माहीत होते की अयानला कोणाचे ऐकण्याची सवय नव्हती. त्याला फक्त इतरांना आपल्या आज्ञा ऐकवण्याचीच सवय होती. डॉक्टर निघून गेल्यानंतर अयान सोफ्यावर जाऊन बसला. त्याने आपल्या शर्टच्या बाह्या वर सरकवल्या आणि एखाद्या राजपुत्राप्रमाणे शांतपणे सोफ्यावर बसला. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. टकटक होताच एलॉय आत आला आणि मान खाली घालून म्हणाला, थँक यू मास्टर. परंतु अयानचा चेहरा या क्षणी पूर्णपणे कठोर झाला होता. त्याने एलॉयकडे पाहत आदेश दिला, 2 बादल्या थंड पाणी घेऊन ये, इतकं थंड की हाडांच्या आत सुद्धा बर्फ गोठला पाहिजे. एलॉयची नजर वर करण्याची हिंमत होत नव्हती, कारण त्याला माहिती होतं की जर त्याने नजर वर केली तर कदाचित तो पुन्हा कधीच काही पाहू शकणार नाही. आणि त्यावेळी काही क्षणांनी एलॉयने एक दीर्घ श्वास घेतला आणि होकारार्थी मान हलवली आणि कोणताही प्रश्न न विचारता शांतपणे तिथून निघून गेला. 1 तासानंतर अनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा संपूर्ण खोली अंधारात होती. तिच्या डोळ्यांसमोर काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात अचानक भिंतीवर एक दिवा लागला आणि त्याच क्षणी एक छोटी व्हिडिओ क्लिप सुरू झाली. त्या व्हिडिओवर अनिकाची नजर पडताच तिचे डोळे विस्फारले. तिच्या हृदयाची धडधड अचानक खूपच वाढली. त्या व्हिडिओमध्ये अनिका आणि एक मुलगी कॉलेजच्या टेरेसवर बसून गिटार वाजवत होत्या. तेवढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने आधी त्या मुलीला मिठी मारली आणि नंतर अनिकालाही मिठी मारली.
अनिका स्तब्ध होऊन तो व्हिडिओ पाहत राहिली. पण अचानक त्या व्हिडिओमध्ये रक्त दिसू लागले. क्षणार्धात अनिकाला आपल्या आजूबाजूला फक्त रक्त दिसू लागले. अनिकाने घट्ट डोळे मिटून घेतले आणि किंचाळत म्हणाली, प्लीज हे बंद करा. तेवढ्यात अचानक तिच्यावर एका बाटलीभर पाणी फेकण्यात आले. पाणी इतके थंड होते की अंगावर पाणी पडताच अनिकाचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. अनिका पूर्णपणे भिजली होती. तिचे कपडे शरीराला चिकटले होते. ती थरथरत होती. तिच्या हाताला लावलेली ड्रीप पाण्याच्या जोरदार फटक्यामुळे निघून गेली आणि तिच्या हातातून रक्त वाहू लागले. मात्र त्या क्षणी तिला कशाचीही जाणीव होत नव्हती. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. टकटक होताच एलॉय आत आला आणि म्हणाला, मास्टर, टायगर जागा झाला आहे. अयानने हे ऐकताच त्याच्या ओठांवर एक धूर्त हास्य उमटले. अयानने एका झटक्यात अनिकाची मनगट पकडली आणि तिला बेडवरून ओढत नेऊ लागला. अनिका त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण अयानच्या मजबूत पकडीतून सुटणे तिच्यासाठी जवळजवळ अशक्य होते. अयान तिचा हात पकडून तिला ओढत एका मोठ्या पिंजऱ्याजवळ घेऊन गेला. त्या पिंजऱ्यात एक कुत्रा होता. तो साधासुद्धा कुत्रा नव्हता, तर कोकेशियन शेफर्ड होता. अतिशय धोकादायक कुत्रा. मात्र आपल्या मालकासाठी तो तितकाच विश्वासू होता आणि त्याच्यासाठीही जीवही देऊ शकत होता. अनिकाची नजर त्या कुत्र्यावर पडताच तिचा घसा कोरडा पडला. ती घाबरून किंचाळू लागली, नाही अयान, प्लीज नको. अयान, माझा हात सोडा. तुम्ही काय करत आहात? अनिकाला कुत्र्यांची खूप भीती वाटत होती. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतींपैकी एक म्हणजे कुत्रा. कुत्र्याला पाहिल्यावर तिची अवस्था अशी होत असे जणू तिच्यासमोर एखादे भूत उभे आहे. अनिकाचे संपूर्ण शरीर थरथरत होते. ती स्वतःला अयानच्या पकडीतून सोडवण्यासाठी धडपडत होती. मात्र अयानवर तिच्या भीतीचा कोणताही परिणाम होत नव्हता. त्याने एका झटक्यात पिंजऱ्यांचे दार उघडले आणि अनिकाला आत ढकलले. तो पिंजरा एका खोलीपेक्षाही मोठा होता. अनिका आत जाताच टायगर तिच्या जवळ आला आणि तिला हुंगू लागला. अनिकाचा श्वास अक्षरशः अडकला. भीतीने तिच्या अंगावर थरकाप उडाला. अयान, प्लीज नको. तिचा आवाज हळूहळू क्षीण होत गेला. अनिका पिंजऱ्याच्या एका बाजूला जाऊन बसली आणि त्याला चिकटून राहिली. टायगर तिच्या जवळ आला आणि पुन्हा तिला हुंगू लागला. अनिकाने घट्ट डोळे मिटून घेतले आणि लांब लांब श्वास घेऊ लागली. भीतीमुळे तिची अवस्था अशी झाली होती की तिचा श्वासही तिला साथ सोडत असल्यासारखं वाटत होतं. डोळे बंद असूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात टायगरने अनिकाला हुंगल्यानंतर तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिच्या हाताला चाटू लागला. टायगरने चाटताच अनिकाने आपली मूठ घट्ट आवळली. ती भीतीने आणखी आकसून बसली. दुसरीकडे सोफ्यावर बसलेला अयान मात्र हे सर्व पाहून एखाद्या निर्दयी माणसाप्रमाणे हसत होता. अयानला अशा प्रकारे हसताना पाहताच अनिकाच्या डोळ्यांसमोर 6 वर्षांपूर्वीचा प्रसंग तरळून आला. 6 वर्षांपूर्वी अनिका आणि तिची मैत्रीण कॉलेजच्या टेरेसवर बसून गिटार वाजवत होत्या. अनिकाला गाणे म्हणण्याची खूप आवड होती. तेवढ्यात त्या मुलीने अनिकाला म्हटले, अनिका, चल ना, माझ्या भावाने आज घरी पार्टी ठेवली आहे. तू आमच्यासोबत येणार आहेस ना? अनिकाने हलकेच स्मित केले. तिने आपला गिटार बाजूला ठेवत म्हटले, नाही, मी कशी येऊ? शेवटी ही पार्टी तुमच्या भावाची आहे. मी कशी येऊ? अनिका, हे बोलून तू आम्हाला परके समजत आहेस. तू माझी जान आहेस.
माझी बेस्ट फ्रेंड आहेस. माझं घर तुझंही घर आहे. अनिकाने थोडा विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, मी विचार करते. हे ऐकताच त्या मुलीने थोडासा राग दाखवत म्हटलं, विचार करण्याची काही गरज नाही. भाऊ तुला घ्यायला येणार आहे. तू आमच्यासोबतच येणार आहेस, फायनल. काही वेळानंतर अनिका आली. कॉलेजच्या कॅम्पसच्या ग्राउंडच्या दिशेने चालत होत्या. तेवढ्यात यालीने वॉशरूमला जायचे सांगून तिथून जाण्यापूर्वी आपली बॅग अनिकाकडे दिली. अनिका काही पावले पुढे गेली होती. तेवढ्यात तिला समोरून एक पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा कुत्रा येताना दिसला. कुत्र्याला पाहताच अनिकाचा श्वास वेगाने चालू झाला. भीतीने तिची पावले मागे सरकली. तिने पाहिले की तो कुत्रा तिच्याच दिशेने वेगाने येत होता. अनिकाने बॅग घट्ट पकडली आणि राऊंडच्या दिशेने धावू लागली. अनिका धावताच तो कुत्राही तिच्या मागे धावू लागला. अनिका वेगाने पळत होती. तिचा श्वास फुलला होता. धावताना तिने मागे वळून कुत्रा किती जवळ आला आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी ती समोरच्या व्यक्तीला जाऊन धडकली. ती खाली पडणार इतक्यात 2 मजबूत बाहूंनी तिला घट्ट पकडून सावरले. भीतीने अनिकाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. ज्याने तिला आपल्या बाहूंमध्ये सावरले होते त्याने डोळ्यांवर गॉगल लावले होते. त्याचे लांब केस कपाळाजवळ आणि डोळ्यांच्या आसपास रुळत होते. अनिकाला आपल्या बाहूंमध्ये सावरताना त्याच्या शर्टच्या बाह्या ताणल्या गेल्या होत्या. अनिकाला अजूनही मागून येणाऱ्या कुत्र्याची भीती वाटत होती. मात्र त्या क्षणी तिला अजून हे माहिती नव्हते की तिच्या आयुष्यात आलेली ही व्यक्ती पुढे तिच्या आयुष्याची सर्वात मोठी आणि गूढ गोष्ट बनणार होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलाय. तर खऱ्या अर्थाने इथून पुढे लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. तर नक्की पहा.